तर हाय हॅलो कशा आहेत? आय होप छानच असेल. तर बघा सकाळची जी आहे तर ती छान अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळचं रुटीन आणि त्याच्यामधून आपण स्वतःसाठी काढलेला वेळ. तर याच्यावरती खास असा हा व्हिडिओ आहे. तर नक्की बघा. सो चला व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा सकाळी उठल्यानंतर माझं जे हे वर्कआउट असते तर ते चालूच असतं. नॉर्मली मला संध्याकाळी किंवा दुपारीसुद्धा वेळ भेटत नाही. जर भेटलाच कधीतरी तर इव्हिनिंगलासुद्धा असा जो वर्कआउट आहे तर तो मी करत असते. तर बघा आजकालच्या धावत्या युगामध्ये किंवा आजकालच्या युगामध्ये काय झालेलं आहे की स्वतःसाठी वेळ द्यायला किंवा गृहिणींना स्वतःसाठी वेळ असा भेटतच नाही आहे. आणि नॉर्मली काय झालं होतं, हा जो वर्कआउट आहे तर तो मी आधी करत होते, पण आता खूप दिवस झाले बाळामुळे मला जमतसुद्धा नाही आहे आणि C-सेक्शनमुळे सुद्धा मी बरेच दिवस तो जरा स्टॉप केला होता. तर पुन्हा असा जो वर्कआउट आहे तर तो मी केलेला आहे चालू. तर बघा हा जो वर्कआउट आहे तर तो नॉर्मली तुम्ही घरीसुद्धा इझिली करू शकाल किंवा तुम्हाला जर मॉर्निंगला वेळ भेटत नसेल, 2 मुलांचं किंवा शाळा, घरातलं, काहींची जॉईंट फॅमिली पण असते, तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, जेव्हा आपला इव्हिनिंगचा वेळ असतो म्हणजे किंवा 4 ते 5 दरम्यान, कारण ह्या दरम्यान बहुतेक ऑलमोस्ट सगळ्या बायकांचं किंवा गृहिणींचं घरातलं जे काम असतं तर ते बऱ्यापैकी जे आहे तर ते सगळंच उरकलेलं असतं. तर त्या वेळेमध्ये तुम्ही असा जो वर्कआउट आहे तर तो करू शकता. आणि फॅट लॉससाठी जे ड्रिंक आहे तर त्याच्यावरती मी शॉर्ट्स टाकलेला आहे, तर तो आवर्जून बघा. त्याचासुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. म्हणजे ते वेट लॉसचं जे ड्रिंक आहे तर ते आपण सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचं आहे. तर त्यानेसुद्धा खूप असा छान फायदा होतो. तर बघा सकाळी माझे मिस्टर घरी असतात आणि मुलीलासुद्धा बघतात किंवा तिच्यावर लक्ष ठेवतात. ॲटलीस्ट वर्कआउट करताना जर लहान मुलं असतील घरात तर त्यांना घेणं किंवा सांभाळणं खूप असं अवघड होतं. ते वर्कआउट जो आहे तर ते करू देत नाहीत किंवा सारखे मध्ये येतात आणि त्यांनासुद्धा त्यांचा स्पेसचा जो टाईम आहे तर तो पाहिजे नसतो की मम्मीने आमच्यासाठी वेळ द्यावा किंवा काढावा यासाठी. तर प्रत्येकाने आपल्या बिझी आयुष्यातून जो वेळ आहे तर तो काढलाच पाहिजे. तर बघा आताच्या धावपळीच्या युगामध्ये दवाखान्यात वगैरे पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे जे रामबाण उपाय आहेत किंवा व्यायाम म्हणू शकता किंवा कसरती तर त्या करायच्या आहेत की जेणेकरून तुम्ही तुमच्या हेल्थकडे खूप छान जे आहे तर ते लक्ष देऊ शकाल यासाठी. तर हा जो वर्कआउट आहे तर तो नॉर्मली मी 10 ते 15 मिनिट करत असते. मी आता हळूहळू त्याचा टाईम जो आहे तर तो वाढवणार आहे. तर हे बघा, हे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार किंवा जर नवीन करायला लागलं तर खूप सारा दम लागतो. तुम्ही एकदा जे आहे तर ते सगळं करू नका. तर मी हा व्यायाम जो आहे किंवा हे जे आहे तर हे बेली फॅट लॉस करण्यासाठी आणि थाईजसाठी करत आहे. तर प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे, तुम्ही नक्की बघू शकता. तर वर्कआउट झाल्यानंतर बघा ही माऊ जी आहे तर ती उठून आली होती. तर आतापर्यंत ती झोपलेली. सो मी गॅलरीत असते ते तिला माहिती आहे. तर उठून ती पहिल्यांदा माझ्याकडेच येते. तर वर्कआउट झाल्यानंतरचा जो वेळ आहे तर तो रोज तिच्यासाठीचा असतो. तर बघा मायलेकींना वेळ. तर आमच्या दोघींचा जो बॉन्ड आहे तर तो बऱ्यापैकी छान आहे. सकाळी उठल्यानंतर आमच्या बऱ्याचशा अशा गप्पा होतात. फ्रेश झाल्यानंतर मग तिला खायला द्यायचं, त्याच्यानंतर घरातली सगळी कामे. तर बघा घरी जर लहान मुलांना कोण घ्यायला असेल तर त्यांचं रुटीन हे त्यांच्या वेळे ठरण्यानुसार होतं. जर लहान मुलं असतील तर थोडाफार टाईम मागे पुढे होतच राहतो, कारण आमच्या घरीसुद्धा तसंच आहे. आणि नॉर्मली जॉईंट फॅमिली जर असेल तर त्यामध्ये मुलांना घेणारं कोण असेल तर काही टेन्शन राहत नाही. आपण ज्या ठरवलेल्या वेळी किंवा ठरवलेल्या टाईमला आपण ज्या पाहिजे त्या गोष्टी करू शकतो. तर त्यासाठी तर बघा प्रत्येकाने ही आपलं जे शरीर आहे तर त्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. सो त्यासाठी माझा हा थोडासा प्रयत्न होता की माझं जे डेलीचं रुटीन असतं किंवा मॉर्निंगचं तर ते मी कशाप्रकारे मॅनेज करते किंवा कशाप्रकारे करते हे तुमच्यासोबत शेअर करावं यासाठीचं. तर इथे बघा आमच्या दोघी मायलेकींच्या चालल्या होत्या गप्पा. तर आता त्या गप्पा मारेपर्यंत माझे मिस्टर करत होते नाश्ता. तर म्हटलं ते आहे तोपर्यंतच घरातलं उरकून घेवा. तर बेडमधला पसारा तुम्ही बघू शकता. सकाळी उठल्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर त्यांना द्यायचा होता नाश्ता. सो यामध्ये बराचसा वेळ गेला. फ्रेश झाल्यानंतर त्यांना नाश्ता करून दिला, त्यांचा टिफिन करायचा होता. तर ते करेपर्यंत मला वाजले होते सकाळचे 9:30. तर 9:30 वाजता ऑलमोस्ट कौस्तुभ आणि बाळ जे आहे तर ते दोघं पण उठलेले असतात. आणि अशा पद्धतीने मग मी ते नंतर उरकत असते सकाळी, कारण ते झोपलेले असतात आणि झोपल्यावरती ठेवता सुद्धा येत नाही. थोडंसं हल्लं की ते लगेच उठून बसतात. आणि ती जर बेडमध्ये असेल तर असा खूप सारा जो पसारा आहे तर तो घातलेलाच असतो की तिला जे आमचं कपाट आहे तर कबट तर ती इझिली ओपन करू शकते. त्यामुळे हा जो पसारा आहे तर बेडमध्ये कोणी नसेल तर ती अशाच पद्धतीने पसारा जो आहे तर तो करत असते. तर सारखी माझ्या मागेच येत होती. कॅमेरा जर सेट केला तर तिलासुद्धा कॅमेरा यायचं असतं किंवा बोलायचं असतं त्यामुळे. तर बऱ्यापैकी माझं जे आहे तर ते उरकून झालं होतं आणि तिला नाश्त्याला सुद्धा देऊन झालं होतं.
तिचं खाऊन वगैरे झालं होतं, त्याच्यावर ती करत होती मस्ती. तर बघा मी तिला अगोदर उठल्याबरोबर ब्रश करून खायला देत असते आणि नंतर अंघोळ घालत असते, कारण सकाळी एवढा सारा वेळ भेटत नाही. कौस्तुभचं सुद्धा उरकायचं असतं त्यामुळे, आणि मिस्टरांचा टिफिन, कौस्तुभचा टिफिन ही घरातली बाकीची कामे. आणि नॉर्मली आमच्याकडे पाणी सकाळी 1 ते 1.5 तासच येतं, त्याच्यानंतर पाणी नसतं. सो त्यामुळे घरातली जी कामं आहेत तर ती पटकन 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत मला सगळी उरकावी लागतात. त्यासाठी ही सकाळची जी धावपळ आहे तर ती चालूच असते. तर मी काय करते, कौस्तुभचं जेव्हा उरकून होईल तर त्याचं उरकून झाल्यानंतर तिला अंघोळ घालत असते. तिला अंघोळ घातल्यानंतर मग त्याला सोडवायला जायचं आणि तिकडून आल्यानंतर तिला झोपवायचं. ती झोपल्यानंतर मग 2 ते 3 वाजता माझा जो व्हिडिओ एडिटिंगचा आहे तर ते काम चालू असतं माझं. तर अशा पद्धतीचं जे आहे तर ते रुटीन मी मॅनेज करत असते किंवा करत असते. तर कधी कधी मागे पुढे होऊन जातं, कारण आजारी वगैरे जर असेल किंवा कधी कधी खूपच चिडचिड करते तर तेव्हा तिला घ्यावंच लागतं. ही जी कामं आहेत तर ती काहीच करू देत नाही. तर थोडेफार त्यांनासुद्धा वेळ दिला पाहिजे ना आपला. तर माझे हे व्लॉग बघायला तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका, की जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ज्या माझे रुटीन आहेत किंवा टिप्स आहेत किंवा मुलांबद्दलच्या ज्या भावना आहेत की त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईन. आणि आमची माऊ खूप मस्तीखोर आणि कॉमेडी आहे. तिचेसुद्धा जे छान छान व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. सो यासाठी तर अशा पद्धतीने बघा मी उरकत असते. आता या ठिकाणी हे जे कपडे होते तर ते धुतलेले होते आणि माऊने सगळे कपाटातून काढून बाहेर टाकले होते. तर त्याच्यानंतर मी पुन्हा आता ते घड्या करून कपाटात ठेवून देणार आहे. आणि ते झाल्यानंतर झाला होता माझा कॉफीचा टाईम. तर बघा नॉर्मली मी सकाळी उठल्यानंतर फक्त 1च ग्लास कोमट पाणी पिते, त्यानंतर मी काहीच करत नाही. हे सगळं उरकल्यानंतर मग कॉफी घेत असते. ती पण जी आहे तर ती ब्लॅक कॉफी असते. तर ती कॉफी वगैरे घेऊन झाल्यानंतर जे किचन ओटा होता तर सकाळी बघा नाश्ता वगैरे झाला, मिस्टरांचा टिफिन वगैरे सुद्धा झाला. मिस्टर टिफिन घेऊन जातात रोज सकाळी. तर ते झाल्यानंतर किचन ओटा होता तर तो तसाच ठेवलेला, काहीच आवडलं नव्हतं किचन ओट्यामधलं. आणि जे रात्री भांडे घासले होते तर ते सुद्धा तसेच होते, कारण नॉर्मली रात्री भांडे घासले तर ते सगळे ओले असतात आणि लगेच ठेवायचं म्हटलं तर किचन ट्रॉलरमध्ये ओले भांडे ठेवू शकत नाही. आणि सकाळी उठून ठेवायला तर पोरं झोपलेली असतात आणि मिस्टरसुद्धा. आणि माऊ जर थोडा जरी आवाज झाला तर लगेच उठून बसते. तर त्यासाठी मी काय करते, माझं जेव्हा सकाळचं सगळं काम होईल तर तेव्हा जे रात्री घासलेली भांडी असतात तर ती लावते आणि सकाळची भांडी जेवण झाल्यानंतर घासते. किंवा मग इव्हिनिंगला आपला चहा वगैरे होतो, कौस्तुभ आल्यावरती नाश्ता वगैरे त्याचा करायला लागतो, तर तेव्हा जमलंच तर तेव्हा करते. आणि हिने जर खूपच त्रास दिला, कधी कधी खूप सारी चिडचिड करते, जर खूपच त्रास दिला तर मग तिच्या मूडवरती डिपेंड आहे. जर चांगली असली तर घासून होतात आणि नसली तर मग राहतात. कारण सकाळी स्वयंपाकाचे हे थोडेच भांडे असतात. आणि जेवायला घरी तर मी एकटीच असते, कारण कौस्तुभ पण टिफिन घेऊन जातो, मिस्टरसुद्धा टिफिन घेऊन जातात आणि ही काही माझ्याच सोबत असते. त्याच्यामुळे मग जेवायला आमचं एकच भांडं असतं. नॉर्मली स्वयंपाकाचे खूप सारे भांडे नसतात. तर अशा पद्धतीने मी काय केलं, अगोदर सगळे जे भांडे होते जाळीतले तर ते भांडे लावले. आणि त्याच्यानंतर आपला जो किचन ओटा आहे तर तो क्लीन करायचं काम चाललं होतं. तर इथे बघा कौस्तुभ जो आहे तर त्याची चालली होती बडबड. त्याला संध्याकाळी शाळेतून आल्यावरती होमवर्क वगैरे असतो किंवा मग टी व्ही बघायची असती. सो तेव्हा त्याला माझ्यासोबत बोलायला वेळ भेटत नाही, म्हणून मग तो अशा वेळेस सकाळी मी जेव्हा काम करते त्याचे पप्पा घरी नसतात, त्याचं बऱ्यापैकी सगळं उरकलेलं असतं, तर तेव्हा त्याची माझ्यासोबत जी आहे तर ती बडबड चाललेली असते. तर बघा मुलांसोबत वागताना ना नॉर्मली फ्रेंड सर्कल आपण ज्या टाईपमध्ये वागतो तर त्याच पद्धतीने मुलांसोबत वागायचं, की जेणेकरून त्यांना आईवडिलांची भीती किंवा दडपण कोणत्याच गोष्टीचं वाटलं नाही पाहिजे. आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या शेअर करू शकतील यासाठी. तर मी तरी अशा पद्धतीने त्याच्यासोबत वागत असते, की नॉर्मली दिवसभर शाळेत काय झालं किंवा तू काय केलं, टीचरनी काय शिकवलं, कोणता फ्रेंड काय बोलला, कसा आहे तो फ्रेंड, तुला आवडतो का, तू शाळेत जाऊन काय करतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा आमचं जे बॉन्ड आहे तर ते त्याच्यावरती असतं, की तो म्हणजे नाही, आपण जेवढं मुलांना बोलू तर तेवढा तो ते आत्मसात करत असतो. किंवा मग लहान मुलांना ओरडून मारून ते सुधरत नाहीत. आपण जेवढं गोडीने किंवा समजून सांगतो तर तेवढी ते लहान मुलं आकलन करतात. माझ्या तरी बाबतीत तरी मला असं वाटतं, की कौस्तुभसोबत मी जेवढी फ्रेंडली राहते किंवा त्याला जेवढं लाडाने सांगते तर तेवढं त्याला लवकर कळतं किंवा समजतं आणि तो आकलनसुद्धा लवकर करतो. तर त्यासाठी हे जे संभाषण असतं तर ते आमचं काम करता करता चालू असतं. कारण नॉर्मली तो सकाळी 11ला गेला की संध्याकाळी 6 वाजताच घरी येतो. तोपर्यंत तो
तो घरात नसतो आणि आल्यानंतर दिवसभर शाळेत खूप सारा दमलेला असतो. आला नाही कुठं तर त्याला होमवर्कसुद्धा असतो किंवा त्याचा अभ्याससुद्धा असतो. परत संध्याकाळी टीव्ही आणि दिवसभर पप्पा घरी नसतात आणि सकाळीसुद्धा त्याच्यासोबत बोलायला नसतात. त्याच्यावर संध्याकाळचा जो वेळ आहे तर तो त्याच्या पप्पांसाठी देतो आणि सकाळचा जो वेळ आहे तर तो माझ्यासाठी. तर अशा पद्धतीने माझं जे सकाळचं रुटीन आहे तर ते बऱ्यापैकी सकाळीच उरकून घेते. कारण मी घरी दिवसभर एकटीच असते आणि माऊ खूप सारा पसारा करते, खूप वैताग देते. त्याच्यावर फुल डे लक्ष तिच्यावरच ठेवायला लागतं. त्यासाठी कौस्तुभ जोपर्यंत आहे तर तोपर्यंत मी घरातलं बऱ्यापैकी जे काम आहे तर ते उरकून घेत असते, कारण तो माऊकडे लक्ष देतो त्यामुळे. आणि इथे आता वेळ झाली होती ती टिफिन भरायची, तर बघा टिफिन भरत होते तरी ते आणि दादाचं जे भांडण आहे तर ते चालूच होतं. तर तुमच्या घरीसुद्धा जर 2 मुलं असतात तर ती अशाच पद्धतीने भांडतात का? आमच्या घरी तर खूप सारे जे आहेत तर ते भांडणं होत असतात सारखेच 2-2 मिनटाला म्हटलं तरी काय हरकत नाही. तर फायनली त्याचा जो डबा आहे तर तो डबा भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी किचन ओटा जो आहे तर तो सगळा नीटनेटका ठेवत होते की आता बऱ्यापैकी सगळं उरकलेलं आहे म्हणून त्यामुळे. तर फायनली आता टिफिन वगैरे भरून झाल्यानंतर मी चालले होते त्याला सोडवायला आणि खूप सारा वेळ वेट करून आता येणार होती त्याची व्हॅन. तर इथे बघा दादा शाळेत चालला म्हणून तिलासुद्धा शाळेत जायचं असतं. दादाच्या आधी तिचीच घाई झालेली असते, मिकी माऊसची बॅग घेऊन जायची. सो फायनली त्याची आलेली आहे व्हॅन आणि तो गेलेला आहे शाळेत. तो आजचा व्लॉग मी इथेच स्टॉप करते.